नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीविषयी एक अपडेट आलेला आहे मित्रांनो. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आता काल परवा म्हणजे 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीच्या कालखंडामध्ये महायुती असो की महाविकास आघाडी असो यांनी आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही ही कर्जमाफी देऊ. त्यांनी म्हणली आमचं सरकार आलं तर इतके कर्जमाफी देऊ. आणि महाराष्ट्रात या दोघांपैकी कोणाचं बी सरकार आलं असलं तर ही 100% महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक चांगली आनंदाची बातमी होती. कारण दोन्ही सरकारने घोषणा केलेल्या होत्या. त्याच्यामुळं आता यांना कर्जमाफी तर 100% करावीच लागणार आहे. आणि आता सांगायचं झालं तर महाराष्ट्रात महायुतींना प्रचंड अशा मतांनी जनतेने निवडून दिलेलं आहे. आणि त्यातली त्यात युती सरकारने म्हणजेच एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आधीच आपल्या घोषणापत्रामध्ये जाहीर सांगितलं होतं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही सरसगट कर्जमाफी देऊ. आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की 7/12 कोरा कोरा कोरा. तर अशी ही कर्जमाफी होणार आहे. पण आता याच्यामध्ये काही याच्या अगोदरच्या ज्या कर्जमाफ्या झाल्या त्याविषयी थोडं 2 शब्द आपण जाणून घेऊया. नेमकं त्याच्यामध्ये काय शेतकऱ्याची बाकी राहिलेली होती आणि किती यांच्यापासून वंचित राहिले होते. तर 2017ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळेस पहिली कर्जमाफी, त्या कर्जमाफीचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी. आणि त्यांची सरसगट 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी ही केली होती. पण त्यात 6,500 शेतकऱ्यांनी या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. म्हणजे जवळपास 6,500 कोटी ही शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यापासून ते वंचित राहिले होते. म्हणजे हे जवळपास 6,500 शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. आणि नंतर दुसरी कर्जमाफी 2019ला उद्धव ठाकरे यांचं सरकार बनल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी सरसगट 2 लाख रुपये कर्जमाफी करण्यात आली होती. आणि त्या कर्जमाफीमध्ये जवळपास 91% शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. पण त्यात 9% शेतकरी हे बाकी राहिले होते. म्हणजे जवळपास 864 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचे राहिले होते. म्हणजे 9% शेतकरी त्या कर्जमाफीपासून वंचित होते. आता महायुतीचं सरकार आलं आहे आणि महायुतीने आधीच जाहीर केल्यामुळे जवळपास 2019, 20, 21, 22, 23 आणि 24 म्हणजेच 23-24मध्ये अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि त्यातली त्यात कारण 23-24ला शासनातर्फे अनुदान बी देण्यात आलं. कारण शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याच्यामुळे सर्व शेतकरी आपले कर्ज भरू शकले नाहीत किंवा नवं करू शकले नाहीत. आता अशा सर्व शेतकऱ्यांना जवळपास 3 लाख रुपयाची कर्जमाफी ही होऊ शकणार आहे. म्हणजे 100% होणारच आहे. आणि जवळपास आता सरकारची नियुक्ती जवळपास 29 तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ होणार आहे. आणि जवळपास 30 तारखेला त्यांचे मंत्रिमंडळाचे म्हणजे खातेवाटप होणार आहे. आणि 1 डिसेंबरला राज्याची पहिली कॅबिनेट मीटिंग होणार आहे. आणि पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये कर्जमाफीची घोषणाची शक्यता आहे. कारण घोषणापत्रामध्ये आधी सर्वात मोठं कर्जमाफीचा हा विषय होता. त्यात 1 डिसेंबरला पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी सरसगट 3 लाख रुपये आणि लेक लाडकी योजनेमध्ये 2100 रुपये महिलांच्या खात्यात DBTद्वारे वर्ग करण्याची जास्त शक्यता आहे. कारण यांना आता कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही याच्यामध्ये यांना 3 लाखापर्यंत कमीत कमी कर्जमाफी देण्यात येणार आहे. आणि दुसरा विषय म्हणजे की सरसगट कोरा 7/12 कोरा तर सध्या तरी हे शक्यता वाटत नाही. कारण
पहिल्याच महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात कर्ज वाढलेलं आहे. त्याच्यामुळं सरसकट कर्जमाफी म्हणजे सातबारा कोरा होऊ शकणार नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं 4-4, 5-5 लाख रुपये कर्ज असल्यामुळं ते शक्य होणार नाही. आणि याच्यात जास्तीत जास्त मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे. कारण मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या नावी 3 लाखापर्यंतच कर्ज आहे. याच्यात पश्चिम महाराष्ट्रातले बरेच शेतकरी असे असू शकतात जे 5 लाखाच्या वर सुद्धा कर्ज मिळते, पण मराठवाड्यात ती परिस्थिती नाही. म्हणून या योजनेमध्ये सर्वात जास्त मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. म्हणजेच त्यांचं 3 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ होणार आहे. म्हणजे त्यांचा ऑलरेडीच सातबारा कोरा होणार आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची चिंता करायची आवश्यकता नाही आणि कुठल्याच प्रकारचं कर्ज भरण्याची आवश्यकता नाही. आता याच्यामध्ये जे दरवर्षी जे नवं जुनं करतात या शेतकऱ्यांचं काय होणार, तर आता या शेतकऱ्यांना सुद्धा काहीतरी मोठं प्रोत्साहन देण्यात यावे ही सर्व शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी राहणार आहे. कारण ते बिचारे त्यांची काय चूक, समजा त्यांनी दरवर्षी आपलं नियमित कर्ज भरत होते. एकनाथराव शिंदे यांनी 50,000 रुपये सरसकट शेतकऱ्यांना जे नवजुनं करतात अशा शेतकऱ्यांना देऊ, पण त्यातले काही 50% शेतकऱ्यांना लाभ झाला, 50% झाला नाही. पण आपली अशी मागणी सर्व शेतकऱ्यांची याच्यात राहणार आहे की जे नवजुनं करत आहेत त्यांनासुद्धा एक चांगल्या प्रकारचं अनुदान महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात यावं. जवळपास कमीत कमी 1-1 लाख रुपये तरी प्रोत्साहन त्या नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना मिळावे अशी सर्वांची इच्छा राहणार आहे. आणि सर्वांनी या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाला मागणी करायची आहे. ही एक अशा प्रकारची कर्जमाफी 100% होणार आहे आणि त्या सरकारला लवकरात लवकर हे आपली मागणी पूर्ण करावं लागणार आहे. कारण सरकार व्यवस्थित चालण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा जर कर्जमाफी नाही झाली तर या शेतकऱ्यांचा सरकारवर आपला विश्वास उडणार आहे. कारण हे जर सरकार व्यवस्थित चालत नसेल तर सरकारला व्यवस्थित हे आपली जनता व्यवस्थित चालू देणार नाही. कारण महाराष्ट्रात असे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यात आरक्षणाचे विषय आहेत, भरपूर विषय आहेत. त्याच्यामुळे होईल तेवढं सरकारने आपल्या घोषणापत्रात जे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण करावे. कारण जनतेला धोकेबाज करून चालणार नाही. आणि होईल तेवढं याच्यामध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी सर्व जनतेची सुद्धा याच्यात इच्छा आहे. आता बघू नेमकं कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल, एकनाथराव शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस. पण एवढं निश्चित आहे, सरकार कोणाचं बी आलं आणि कोणताही मुख्यमंत्री झाला तर याच्यात जनतेचा काहीच अडचण नाही. कारण यांना या ज्या मागण्या ज्यांनी विधानसभेमध्ये घोषणापत्र दिल्या त्यात कोणत्या परिस्थितीत त्यांना मागण्या पूर्ण करावं लागणार आहे. ही एक तुमच्यासाठी मोठा अपडेट होतं मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.